नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, माझ्याकडे एक जुनी ओढणी आहे। तुम्ही या ठिकाणी साडी सुद्धा घेऊ शकता। बघा, सुंदर अशी एक ओढणी आहे। त्यापासून आपण सुंदर असा छोट्या मुलीचा बघा असा फ्रॉक बघणार आहोत। बघा, दाखवतो तुम्हाला। हे आपल्याला मापाला दिलेलं आहे। तर सेम असं परत आपण फ्रॉक बनवणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता हा किती महिन्याचा पुढचा आहे काय माहित नाही, पण अंदाजे मला 1 वर्षाचा असेलच। तर आपण बघा घेर कट करून घेऊ। इथं बघा, तुम्हाला मी घेरचं माप दाखवते। इथं घेर बघा 10 इंचाचा आहे। आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ। इथं अर्धा इंच आहे आणि इथं अर्धा इंच आहे। 11 इंच आपण घेर कट करून घ्यावं। ओढणी आहेत बघा, 2 फ्रॉक सहज होतील तयार। इथं बघा, आपण 11 वरती मार्किंग करून घेणार आहोत। 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। 10 आहेत 11 वरती। बघितलं, आता आपला आहे ना घेर आपण कट करून घेतला आहे। मला घेर पण दाखवते मी किती घेतला तो। आता प्लेट टाकण्यावरती आहे बघा। आपला 4 फोल्ड आहेत बघा कापड। याचे 2 फोल्ड आहेत ना। आपण बघा एक पट्टी इथून आपण कट करणार आहोत। वरती ज्या स्ट्रीप आहेत ना, यासाठी आपण वापरणार आहेत बघा। या त्यामुळे कट करणार आहोत। 4 फोल्ड आहेत बघा। इथं 18 इंच याची रुंदी आहे 4 फोल्ड मध्ये बघा। चला, ही बघा आपली घेरची कटिंग झाली आहे। हे आपल्या खालती घेरला येईल आणि वरती सुद्धा आपण लावणार आहेत बेल्टसाठी। याच कट करून थोडंसं साईडचं। आता इथं सुद्धा आपण थोडंसं कट करून घेऊ। इथं आपण आपण बघा असं 4 फोल्ड करून घेतला आहे। बंद बाजू आपल्याकडे आहे। आता इथं आपण एक टॉपची उंची घेणार आहोत वरची। इथं बघा, इथून मोजून घेणार आहोत। इथं बघा 6 इंच आहे, तर आपण 6.5 घेऊ। 6.5 वरती घेऊ बघा, कारण वरती आपण स्ट्रेट लावायचे आहेत ना, त्याच्यामुळे। तर बघा, आपण 6.5 वरती मार्किंग करून घेतली आहे। याचं बघा पूर्ण शोल्डर आहेत ना, हे मग दाखवते। पूर्ण शोल्डर 3 इंचाचा आहे। आपण 4 घेऊ। आपलं फोल्डिंग मध्ये जाईल थोडंसं। इथं बघा 4 वरती याचा मुंडा बघा आपण 4.5 वरती ठेवला आहे अशा पद्धतीने। छेद बघा 20 आहेत बघा। इथं आपण घेणार आहोत। इथं बघा 5। इथं आपण 1-1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत अशा पद्धतीने। बघा अशी मार्किंग करून घ्यायची आपल्याला। आता बघ, इथं आपण कटिंग करून घेऊ। बघा अशा पद्धतीने आता आपण हे आहेत ना ओपन करून देऊ। बघा अशा पद्धतीने आपलं थोडासा पुढचा पार्ट आहे ना, थोडासा आपण अर्धा इंच याला सेट देऊन घ्यायचं बघा अशा पद्धतीने। हा पुढचा पार्ट आणि हा पाठीमागचा पार्ट बघा।
कटिंग झाला आहे आपला. आता या स्ट्रीप आहेत ना अशा या साईडच्या आपण कट करून घेणार आहोत. बघा मोजून दाखवतो तुम्हाला वरती जाण्यासाठी. हे बघा आतून दिसतं बरोबर सगळं पट्टी. हे बघा 5 इंचाचे आहे, करेक्ट 5 इंचाचे आपण घेऊ. तर बघा आपण हे आहेत ना बघा इथं थोडंसं फोल्ड करून घेणार आहोत. बरोबर बघा अशी 5 इंचाची स्ट्रीप आहेत ना या ठिकाणी आपण दोन्ही जॉईंट करणार आहोत. बघा बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण जॉईंट करून घेणार आहोत. सर्वात मला स्टिचिंग दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने. कटिंग कळली असेल तुम्हाला तर स्टिचिंग दाखवते. बघा इथं आपण टक्स वगैरे काहीच टाकायचे नाही. आता या ठिकाणी बघा आपण स्टिचिंग बघणार आहोत. बघा इथं तुम्ही अस्तर सुद्धा यूज करू शकता. इथं बघा डबल फोल्ड करायचं, एक शिलाई मारून घ्यायची आहे मुंड्यामध्ये. वरच्या साईडनं बघा आपण सरळ डबल फोल्ड करून बारीक पट्टी बघा फोल्ड करून शिलाई मारायची आहे. अशा पद्धतीने याच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेणार आहोत. बघा इथं आपले दोन्ही पण पार्ट तयार झाले आहे. इथं बघा मी मध्ये सेंटरमध्ये बघा अंतर सोडलं आहे. आपल्याला 3.5 किंवा 4 इंचचं सोडायचं, जास्त नाही सोडायचं कारण तर मग गळा जास्त मोठा होऊन उतरेल. इथं बघा जी लेस होती ना त्या लेसला बघा मी डबल फोल्ड करून पट्टीला शिलाई मारून घेतली आहे. आता बघा इथं आपण 5 इंचाची पट्टी आहेत ना त्या कट करून घेतल्या आहेत. त्या दोन्ही साईडला बघा आपल्याला जॉईंट करायचं आहे अशा पद्धतीने. बघा आता इथं मी सरळ ठेवून घेतलं आहे कारण याच्यावरती मी अजून एक लेस बघा जॉईंट करून घेणार आहेत. दोन्ही साईडने आपण शिलाई मारून फोल्ड करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. याचे मी 2 फ्रॉक शिवले आहेत. दोन्ही पण फ्रॉकचे फोटो तुम्हाला दाखवते. खूप सुंदर असे तयार झाले. दुसऱ्या याला बघा मी अस्तर टाकलं होतं कारण मला हे खूप पातळ सारखं वाटत होतं. थोडंसं कापड माझ्याकडे उरलं होतं. आता या बघा या आपण वरच्या साईडने केलं आहे ते आहेत ना आजच्या साईडने फोल्ड करायचं. म्हणजे त्याच्या पाठीमागच्या साईडला आपण आहेत ना लेस टाकणार नाही आहेत, फक्त पुढच्या साईडला टाकणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने मी आजच्या साईडने बघा पट्टी हे करून ना शिलाई मारून घेतली आहेत. बघा अशा पद्धतीने आपला वरचं पॅटर्न आहे तयार झाला आहे. इथे टक्स वगैरे काहीच नाही घेणार आहेत. जे आता घेर आपण कट केलं ना त्याच्या बघा सेंटरमध्ये 2 कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने 1-1 इंचाच्या आपण ना प्लेट टाकून घ्यायच्या आहेत अशा व्यवस्थित. दाट टाकायच्या म्हणजे एकदम छान दिसेल. त्या जेवढं तुम्हाला टाकता येईल ना तेवढे जवळ टाकायच्या. अशाने घेर पण खूप छान येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. बघा तिथं एक्स्ट्राचा मी घेर कट करून घेतला आहे. आता दुसऱ्या पार्टला आपण घेर जॉईंट करून घेणार आहे. बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी घेर जॉईंट करून घेते. दुसऱ्या साईडला बघा सुद्धा घेर जॉईंट करून घेतला आहे. आता आपण फिटिंगच्या अगोदर काय करायचं आहे. इथं बघा मी 1 इंचाची स्ट्रीप घेतली आहे. ती फोल्ड करायची आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. लांबी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं बघा सेंटरमध्ये कट करून घेतली मी. इथं कशा तरी साह्याने आपण पलटी करून घ्यायची आहे. इथं मी बघा एक काडकीनं ना पलटी करून घेते. तसं आपण ब्लाऊजला करतो दोरी वगैरे पलटी सेम त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा मी दोरी आहे ती पलटी करून घेतली आहे व्यवस्थित. आता बघा कमरेचे आहेत ना आपल्याला अर्धा इंच फक्त त्याच्यावरती ठेवायचं आहे खालती. इथं फिटिंगचं माप टाकून घ्यायचं आहे. लांब पुढचं माप आहे त्याच्यामुळे फक्त आपण साईडने 1-1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे डबल. अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा इथे मी डबल शिलाई मारून घेतली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा जी नॉट आहे ती कमरेच्या साईडला बघा ठेवायची आहे आजच्या साईडने आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपला हा सुंदर असा फ्रॉक बघा एकदम भारी तयार झाला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरा असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा आपल्या एका ओढणीचे 2 फ्रॉक मस्तपैकी तयार झाले आहेत. 1 वर्षाच्या बेबीसाठी हा फ्रॉक येऊन जाईल. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला दुसरा सुद्धा फ्रॉक दाखवते मी. त्याला अस्तर वगैरे टाकलेला आहे तो पण दाखवते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला दुसरा सुद्धा फ्रॉक बघा. इथं मी डबल अस्तर टाकला आहे त्याच्यामुळे अगदी छान दिसत आहे. हे बघा घेर पण खूप छान आला आहे. तर मग धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा किती सुंदर झाला आहे हा फ्रॉक सुद्धा.
इथं आज तर फक्त मी वरच्या साईडला टाकेल आहेत, घेरमध्ये टाकेल नाही आहेत. हे बघा मस्त सुंदर असा फिनिशिंगमध्ये आपला हा फ्रॉक तयार आहे. आणि याची जी लेस आहेत ना ती खूपच सुंदर दिसत होती, त्याच्यामुळं अजूनच छान दिसायला लागला फ्रॉक येऊ.